सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 55 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शलाका अंजलीच्या आईला आता खाऊ पिऊ घालत होती आणि वेदा तिला म्हणाली, मम्मी अगं सोड ना ते, तू आधी मला सांग, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला येणार आहेस की नाही? उद्या मला बोलावलेलं आहे डॉक्टरांनी ॲबॉर्शन करायला. मला लवकरात लवकर यातून सुटका हवी आहे. आणि शलाका म्हणाली, तू एकटी जा किंवा दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा, मी नाही येऊ शकत कारण मला उद्या खूप इम्पॉर्टंट काम आहे, असं शलाका अंजलीच्या मम्मीकडे बघत म्हणाली. आणि वेदा म्हणाली, मम्मी या कोण आहेत आणि तू त्यांची इतकी खातिरदारी का करतेस? इतकं तर तू कधी वेदसाठी पण नाही केलंस, तो आपल्याला पैसे देत होता तरी. शलाका म्हणाली, असं कसं म्हणतेस की वेदला मी काही दिलं नाही? तू होतीस की त्याची खातिरदारी करायला. माझ्याच सांगण्यावरून तू त्याला एंटरटेन करत होती की नाही? मग मी कशाला करायला हवी त्याची खातिरदारी? आणि आता तो आपल्या काहीच कामाचा नाही, त्याच्यामुळे आता त्याला सळू की पोळं करून सोडायचं. त्याचेच रस्ते मी शोधत आहे. एनिवे तू तुझं बघ, इकडे लक्ष देऊ नकोस. मला वेळ भेटला तर मी येईनच, असं म्हणून शलाका अंजलीच्या आईला भडकवण्यासाठी पुन्हा तिच्याजवळ निघून गेली आणि तिच्याजवळ जाऊन बसली. ऑफिसमध्ये वेद पुन्हा मग्न होऊन सगळ्यांना सूचना देत होता. जवळजवळ लंचचा टाईम झाला पण त्याला अजूनही उसंत मिळाली नव्हती, साधं पाणी प्यायलासुद्धा. नाश्ता केला नाही म्हणून अंजलीने लंच लवकर पाठवला आणि त्याला फोनसुद्धा केला की लवकर खाऊन घ्या, पण त्याला फोन उचलायला सुद्धा वेळ नव्हता. अंजलीने समजून घेतलं की तो खूपच बिझी दिसतोय आणि आता सगळे इकडे जहागीरदार निवासमध्ये लंचसाठी जमले होते. पण एक माणूस मात्र खूप रुसून फुगवून बसलं होतं अंजलीवर, ते म्हणजे ध्रुवराजे. आणि अंजली म्हणाली, ताई ध्रुव कुठे आहे? तो लंचला नाही येणार का? वेदांतिका म्हणाली, अंजली तू रात्री दरवाजा उघडला नाहीस म्हणून तो तुझ्यावर खूप चिडला आहे. त्यात सकाळपासून तू त्याच्याशी बोलली पण नाहीस व्यवस्थित आणि आता त्याला मनवणं फार मुश्किल आहे. आणि आता अंजली म्हणाली, ताई आज खूप गडबड झाली ना, पण तो कुठे आहे? वेदांतिका म्हणाली, मला सक्त ताकीद करण्यात आली आहे की त्याचा पत्ता तुला द्यायचा नाही, तुझं तू शोध. आणि आता इतक्या मोठ्या घरात इतक्याशा छोट्या ध्रुवला कुठे शोधायचा म्हणून अंजलीने आता एक एक रूम शोधायला सुरुवात केली. तर ध्रुव आजोबांच्या खोलीत जाऊन बसला होता. गाल फुगवून अंजली गेली आणि कान पकडून म्हणाली, ध्रुव बाळा चल ना लंच करायला. आणि ध्रुव तिथून उठला आणि दुसरीकडे जाऊन उभा राहिला. अंजली पुन्हा तिथं गेली आणि म्हणाली, अरे बापरे, कोणीतरी खूप जास्त रुसले वाटतं, आता माझ्याशी बोलणारच नाही का? आणि ध्रुव म्हणाला, हो मी बोलणार नाही तुझ्याशी, कट्टी फू. अंजली म्हणाली, अरे बापरे, मग तू लंच पण नाही करणार का मी बनवलेला? ध्रुव म्हणाला, हो मी नाही खाणार तुझा लंच, तू माझी बेस्ट फ्रेंड अजिबात नाहीस. तुझी आणि मामाची फ्रेंडशिप झाल्यापासून तू माझं काहीच ऐकत नाहीस. तुला मामा जास्त आवडतात ना आता माझ्यापेक्षा? अंजली आता गालात थोडी हसली आणि मनात म्हणाली, ध्रुव आता तुला कसं सांगू की तुझे मामा आता मला किती आवडतात? आता ते मला स्वतःपेक्षाही जास्त आवडतात आणि ते आवडणंच आता खूप आवडायला लागलेलं आहे. आणि मग अंजली त्याला म्हणाली, ध्रुव तूही मला आवडतोस खूप खूप, असं काय म्हणतोस रे? चल ना आता खायला, नाहीतर मी पण नाही खाणार. आणि मी कधी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं सांग बरं? ध्रुव म्हणाला, देवी तू रात्री दार का नाही उघडलं, मला झोपायचं होतं तुझ्याजवळ. अंजली म्हणाली, बरं आता लंच केला की मग झोपशील का? मी झोपवते तुला मांडीवर. ध्रुव म्हणाला, पण रात्रीचं काय? तू रात्री काय करत होतीस ते मला सांग, नाहीतर आता एक काम करायचं, मामाला एकट्याला राहू दे, तू आणि मी दुसऱ्या रूममध्ये जाऊया. आता अंजली आणखीन हसली आणि म्हणाली, बरं आपण तुझ्या मामांना विचारूया आणि त्यांची परमिशन दिली की मग लगेच जाऊया, ठीक आहे? आणि ध्रुव म्हणाला, नाही मामाला काय विचारायचं आहे तेव्हा, आपण दोघं जाणार आहोत, त्यांना विचारायचं नाही, नाहीतर पण ते पण येतील मागे मागे आणि मला आता जेवायचं नाही तुझ्यासोबत, जा. आणि अंजली म्हणाली, ओके मग मी जो तुझ्यासाठी स्पेशल पास्ता बनवलेला आहे तो कोण खाईल बरं?
आणि आता पास्त्याचं नाव ऐकलं आणि ध्रुवराजांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो लगेच मोठे डोळे करून हसून म्हणाला, देवी तू खरंच पास्ता बनवला? अंजली म्हणाली, हो मग, आणि स्पेशलवाला बनवला आहे, म्हणून तर तुझ्याकडे लक्ष नाही गेलं माझं सकाळपासून. आता चल पटकन. आणि ध्रुवसुद्धा पळायला लागला. इतक्यात पुन्हा थांबला आणि म्हणाला, पण आधी मला सांग की माझ्याजवळ झोपशील का? अंजली म्हणाली, बरं ठीक आहे, आता चल पटकन. असं म्हणून तिनं त्याला उचलून घेतला आणि डायनिंग टेबलवर येऊन बसली आणि स्वतःच्या हाताने त्याला पास्ता भरवू लागली. आणि त्या मामीचं आणि भाच्याचं प्रेम पाहून सगळ्यांना खूप कौतुक वाटत होतं. आणि वेदांतिका म्हणाली, अंजली आता आम्ही पुन्हा अमेरिकेत गेलो की ध्रुव तुला खूप मिस करणार बघ. आणि अंजली नाराज झाली आणि म्हणाली, ताई तुम्ही कुठे जाणार आहात आणि कधी? वेदांतिका म्हणाली, 15-20 दिवसात. आणि आता रोहित म्हणत आहेत की पटवर्धन पॅलेसमध्ये राहायला ये. मग आता उरलेले दिवस तिकडे जावं लागेल. आता तुम्हा दोघांचंही सुरळीत झालं आहे, माझी जबाबदारी संपली. अंजली आता खूप नाराज झाली. तिला तर ध्रुवशिवाय अजिबात करमणार नव्हतं आणि तिने सुद्धा जेवण बंदच केलं आणि शांत बसली. वेदांतिका म्हणाली, अंजली अशी नाराज का होतेस? अगं इतरांचं मूल ते इतरांचं मूल असतं, ते कधीतरी सोडून जातातच, पण आता स्वतःच्या मुलाचा विचार करा. म्हणजे तुला ध्रुवची आठवण येणार नाही. आता अंजलीला लाजायला सुद्धा येत होतं, पण ध्रुव जाणार म्हणून तिला वाईटही वाटत होतं. आणि ती म्हणाली, ताई आणखीन थोडे दिवस थांबा ना प्लीज, असं अचानक नका ना सोडून जाऊ आम्हाला. वेदांतिका म्हणाली, मग त्यासाठी तू बोल तुझ्या रोहित दादांशी, मग 2 दिवस मला परमिशन मिळेल इथं राहण्याची. नाहीतर आता मी त्यांचा शब्द मोडू शकत नाही, कारण मी ऑलरेडी खूप राहिलेली आहे. त्यांनीही मला खूप समजून घेतलं. आणि दादासाहेब म्हणाले, हो मी म्हणालच आहे अगोदरच की आमचे जावई लाखात एक आहेत. वेदू ते तुला प्रत्येक गोष्टीत साथ देतात बरं का. वेदांतिका हसली आणि म्हणाली, आजोबा शेवटी पसंत कोणाची आहे? दादासाहेब जहागीरदारांची. माणसं ओळखण्यात चुकणार नाही तुमची नजर. दादासाहेब म्हणाले, ते झालंच ग, पण त्या चेटकेनीच्या तावडीतून वेद सुटला याचा मला खूप आनंद झाला आहे बघ. नाहीतर तिने तर इतक्या हुशार वेदला वेडा करून सोडला होता. किती त्रास करून घेतलाय त्यानं स्वतःला, आणि त्याचा त्रास पाहून आपल्यालाही त्रास होत होता. सुशीला देवी म्हणाल्या, बाबा कधीतरी सत्याचा विजय होतोच आणि ते समोर येतच राहतं. प्रमिला देवी म्हणाल्या, हो ना, आणि मला तर आता पंडितजींची भविष्यवाणी आठवते. पुस्तकाचं एक एक पान उलगडत जावं तसं हा 2-2.25 महिन्याचा प्रवास घडला आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. आणि जेव्हापासून अंजली या घरात आली तेव्हापासून सगळं सुरळीत व्हायला लागलं आहे. वेदांतिका म्हणाली, अंजली खूप समजूतदार आहे आणि मला खात्री होती की ती तिच्या स्वभावाने वेदला सुद्धा जिंकून घेणारच. आणि अंजली इथून पुढे लक्षात ठेव, त्याच्याशी वाद घालायचाच नाही. नाही म्हणजे वेद खूप भांडखोर आहे ग, म्हणून तुला सांगितलं. अंजली म्हणाली, नाही हो ताई, आणि तेही माझ्याशी वाद नाहीत घालत. सुशीला देवी म्हणाल्या, देवच पावला म्हणायचं, दुसरं काय. आणि आता पटकन मनावर घ्या बाळाचं, म्हणजे कसं पुरुषाची पावलं घरातच रेंगाळतात. दादासाहेब म्हणाले, आता त्यानंही चांगलंच मनावर घेतलं आहे माझ्या मागणीचं. त्यामुळे अंजली प्लॅनिंग वगैरे ते तुमचं काय असेल ते नंतर, आधी मला माझं परतवंड बघू द्या, म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा. तसं अंजली पुन्हा इमोशनल झाली आणि म्हणाली, आजोबा प्लीज, आता यांच्यासारखं मलाही राग येईल तुमचा. भरल्या ताटावर कशाला असं बोलता ना तुम्ही. दादासाहेब सिरियस होऊन म्हणाले, बघ आता काय राहिलं, पिकलं पान, आता मी कधीतरी गळून पडणारच. आणि वेदांतिका रागवून म्हणाली, आजोबा प्लीज असं बोलायचं नाही, समजलं, नाहीतर स्वीट मिळणार नाही. अंजलीसुद्धा म्हणाली, हो मी स्वीट देणारच नाही तुम्हाला, आणि आजपासून तुमचं पथ्य डबल. आणि दादासाहेब हसले आणि म्हणाले, अरे कसला जातोय मी आता वर. इतके सगळे प्रेम करणारे असल्यावर त्या यमराजला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल. त्यामुळे वाढा स्वीट, बिकॉज आय एम सो हॅप्पी फॉर माय ग्रँडसन अँड ग्रँड डॉटर इन लॉ. मग डिनर करून अंजली बेडरूममध्ये गेली. वेदनेसुद्धा नीलमला शेवटच्या सूचना केल्या आणि म्हणाला, नीलम सगळ्या न्यूज चॅनलला, प्रेसवाल्यांना उद्याच्या पार्टीचं इन्व्हिटेशन गेलं आहे बरोबर, आणि आपले सगळे कलिग वगैरे सगळ्यांना तू सांगितलंस ना. पुन्हा एकदा गेस्टची चेकलिस्ट कर, म्हणजे कोणी राहायला नको. आणि उद्या गुढीपाडवा आहे तर मेनूमध्ये एखादा स्वीट जास्त असू द्या.
नीलम यस सर म्हणाली आणि हसूनच बाहेर गेली. आणि आता देवीचा पहिला पाडवा आहे, मग तिला काहीतरी छान गिफ्ट द्यायचं असं वेदच्या मनात होतं. पण काय द्यावं? तिच्याकडे तर दागिने भरपूर आहेत आणि तिला दागिन्यांची आवडही नाही. साडी द्यावी का एखादी? नाही, नको नको साडी. मग काय घ्यावं असा विचार करत करत तो बसला. इतक्यात अंजलीचा फोन आला. ध्रुवला आता तिने मांडीवर झोपवला होता आणि तिचा फोन घेऊन तो म्हणाला, देवी लंच केलास का? अंजली म्हणाली, आधी तुम्ही सांगा, तुम्ही लंच केला का? वेद एक घास खात म्हणाला, हे बघ पहिला घास खाल्लाय आणि देवी आजची भाजी खूप ऑसम झाली आहे. तुला माहीत आहे का, सगळा स्टाफ म्हणतो की सर आजकाल खूप खुश असतात. मग मी त्यांना काय सांगतो माहीत आहे का? अंजली म्हणाली, काय सांगता? वेद म्हणाला, मी त्यांना सांगतो की मेरी खुशी का राज है फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइल और मेरी बेबी का ढेर सारा प्यार. अंजली आता खूप हसली आणि म्हणाली, आहो तुम्ही काही तेलाची जाहिरात करताय का? तुम्ही ना खूप नॉटी आणि फनी आहात. वेद म्हणाला, तसं समज, पण खरं आहे की नाही, तुझ्या प्रेमाचाच हा परिणाम आहे जो मी इतका खुश राहतो. आणि अंजली हळूच म्हणाली, अहो आज आजोबांनी सिरियसली सांगितलंय परतवंडाचं मनावर घ्यायला. वेद आता खात खात गालात खुदकन हसला आणि म्हणाला, मग तुझं मत काय आहे? तू तयार आहेस का? अंजली नाजून खाली बघत तिच्या हाताची नखं चेक करत म्हणाली, माझं काही नाही, जे तुम्ही ठरवाल ते. वेद म्हणाला, मग देवी हे आपण मी घरी आल्यावर बोलूया का? कारण या सगळ्या गोष्टी तर एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे असतात ना. आणि घेऊया आपण चान्स, पण आधी एक खूप महत्त्वाचं काम आहे ते करूया. अंजली म्हणाली, आता काय महत्त्वाचं काम राहिलं अजून? वेद म्हणाला, आहे खूप इम्पॉर्टंट काम आहे. आणि जे बाळ आपल्यामध्ये आलं तर होऊ नाही शकणार, पण मला थोडं फ्री होऊ दे. आणि इतक्यात त्याला पुन्हा दुसरा फोन यायला लागला आणि तो म्हणाला, देवी फोन ठेवू का? दुसरा फोन येतोय, कामाचा आहे, बाय. आणि ती म्हणाली, ओके बाय. असं म्हणून दोघांनीही फोन ठेवला आणि आपल्या आपल्या कामाला लागले. मग त्यानंतर संध्याकाळ झाली. उद्या गुढीपाडवा होता, त्यामुळे अंजलीची लगबग सुरू होती. उद्यापासून मराठी नववर्ष सुरू होणार होतं. दादासाहेबांनी सुशीला देवींना दरवर्षीप्रमाणे सूचना केल्या आणि सुशीला देवींनी आता त्या सूचना त्यांच्या सुनेला केल्या. घरात आनंदाला तर उधाण आलं होतं आणि खऱ्या अर्थानं हे नवीन वर्ष जहागीरदारांना खूप गोड जाणार होतं. आणि आता खूप विचार करून करून वेदने ऑफिसवरून येताना अंजलीसाठी एक गिफ्ट आणलं होतं. त्यानं तो बॉक्स गुपचूप आणला आणि खोलीत लपवला. संध्याकाळी डिनर झाल्यानंतर दोघेही बेडरूममध्ये आले आणि आज मात्र डिनर झाल्या झाल्या ध्रुवराजे रूममध्ये येऊनच बसले. वेद हसला आणि म्हणाला, देवी आता कसं होणार गं आपलं? हा तर तुझा पिच्छा सोडायला तयारच नाही. मग मला माझी बायको मिळणार आहे की नाही? आणि ध्रुव म्हणाला, आता त्याला मी काय करू? आता अंजली हसली आणि म्हणाली, आणि आपलं बाळ आल्यावर काय कराल असंच म्हणाल का? आणि बघा ना, ताई आता 2 दिवसात जाणार आहेत आणि मला करमत नाही. आणि वेद प्रॅक्टिकल होत म्हणाला, देवी अगं मुलगी माहेरची पाहुणी असते, उलट तू आहेस म्हणून ताई खूप दिवस राहिली यावेळी, नाहीतर ती थांबत नसते इतके दिवस. येते आणि पटकन जाते. आणि काय गं देवी, तुला तुझ्या माहेरच्यांची आठवण येत नाही का? आईची बाबांची का नाही आठवण येत? आणि अंजली आता गप्पच बसली. बाबांची तर आठवण तिला खूप यायची, मंजूची सुद्धा आठवण यायची आणि तिच्या भावाची सुद्धा आठवण यायची. पण तिची आई आठवली की अंजलीच्या अंगावर काटा उभा राहिला. तिला तिच्या आईचा राग येत नव्हता, पण दुःख वाटायचं की तिला तिच्या आईचं प्रेम मिळालं नाही. आणि आता अशी लालची आई आहे हे कोणत्या तोंडानं सांगायचं होतं?
आणि अंजली म्हणाली, मी सांगितलं ना, हा माझा पुनर्जन्म आहे आणि या जन्मात माझे आई वडील, माझे भावंड बहीण सगळं याच घरात आहे. वेद आता शांत राहिला. जर तिला त्या आठवणी नको असतील तर आपण हे विषय काढायला नको असं त्याला वाटलं. पण देवी का तिच्या आई वडिलांना मिस करत नाही हा प्रश्न त्याच्यासमोर होताच. मग उद्या लवकर उठायचं होतं म्हणून दोघेही ध्रुवच्या अंगावर हात टाकून झोपले. आणि सकाळी सकाळी उठल्यावर सगळ्यांनी पटकन आवरलं आणि गुढी उभारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या वर्षीची गुढी वेद आणि अंजली मिळून उभारणार होते. दोघांनी सुद्धा गुढी उभारली आणि सगळ्यांना जोडीने नमस्कार केला आणि पुन्हा अंजलीवर गिफ्टचा वर्षाव व्हायला लागला. नवीन सून, नवीन वर्ष आणि दादासाहेबांनी पहिल्यांदा तिला गिफ्ट दिलं, एक दागिना. मग प्रमिला देवींनी, सुशीला देवींनी तिला साडी दिली आणि दादासाहेब म्हणाले, वेदराजे तुम्ही तुमच्या बायकोसाठी काय गिफ्ट आणलं का विसरलात? आणि वेद म्हणाला, हो तर मी विसरलो नाही, आणलंय मी गिफ्ट. असं म्हणून त्यानं अंजलीच्या हातात एक बॉक्स दिला आणि सगळेजण खूप उत्सुकतेनं त्या बॉक्सकडे बघत होते. आणि जसा तो बॉक्स उघडला आणि त्याचं ते आणलेलं गिफ्ट तिनं पाहिलं तसं काहीसं आश्चर्य वाटून सगळेजण खूप खूप हसायला लागले. आणि वेदांतिका म्हणाले, अरे वेद, हे काय गिफ्ट आहे? पाडव्याला बायकोला चप्पल कोण गिफ्ट देतं? आणि वेद म्हणाला, ताई सगळंच आहे तिच्याकडे, मग मी काय आणू सांग? तिला ज्वेलरी वगैरे घालता येत नाही सारखी आणि ती सतत घालत नाही म्हणून सगळंच्या सगळं जसंच्या तसं कपाटात पडून आहे. मग मला असं वाटलं की मी आणलेलं गिफ्ट देवीजवळ सतत राहावं म्हणून मी हे आणलं. आणि असं काही नाही की ते गिफ्ट जे आपण देणार आहोत ते आयुष्यभर टिकावं, पण त्याचा वापर होणं हे महत्त्वाचं. मग ते खूपच कमी टिकलं तरी चालेल असं मला वाटतं. देवी तुला आवडलं का माझं गिफ्ट? अंजली हसली आणि म्हणाली, हो मला खूप आवडलं. आणि दादासाहेब डोक्यावर हात मारून घेत म्हणाले, कपाळ आवडलं? अरे गधड्या, तुझ्या स्टेटसला जरा तरी विचार करायचा आणि स्टेटसला शोभल असं बायकोला गिफ्ट द्यायचं ना. तुला कोणी इतका मोठा बिझनेसमॅन केला कुणास ठाऊक. आणि वेद म्हणाला, आजोबा तुम्हीच तर केलं. आणि माझं काय चुकलं? मागच्या वेळी मी तिच्यासाठी कस्तुरीचा परफ्यूम आणला तर रोज मलाच फासते, माझ्याच कपड्यांना लावते, स्वतः वापरत नाही. मग आता ही चप्पल ती मला कशी वापरायला सांगेल सांगा बरं? कारण चप्पल तर लेडीज आहे ना, मग तीच वापरणार. आणि मला जे योग्य वाटतं तेच मी केलं. आणि आता चक्क वेदने तिची चप्पल हातात घेतली, तिच्या पायात बसला आणि अंजलीच्या गोऱ्या गोऱ्या पायाला हात लावला. तो हातात घेतला तशी अंजली बावरली आणि वेदने तिच्या पायात चप्पल घातली आणि म्हणाला, मला आता माझ्या बायकोच्या असंच चप्पलसारखं पायात राहायचं आहे. तसे सगळे पुन्हा हसले आणि दादासाहेब पुन्हा त्याला टोमणा मारत म्हणाले, अरे देवा, बायकोवर प्रेम कर म्हणालो आणि हा गधडा बायकोचा गुलामच झाला. आणि मग वेद म्हणाला, आणि तुम्ही काय हो आजोबा, मला माहीत आहे की तुम्ही आजीचे किती लाड करता. तुला सांगतो देवी, मी लहान होतो ना तेव्हा ना आजोबा की नाही आजीसाठी भेटेल तसा गजरा आणायचे. आणि ना ते असं तो बोलणार तसं दादासाहेबांनी काठी उचलली आणि म्हणाले, ए गाढवा, आता फटका खाशील, शांत बस. तसे सगळे पुन्हा हसायला लागले. आणि या सगळ्यांमध्ये सुशीला देवी मात्र एकाकी वाटायच्या. त्यांना अशावेळी विश्वासरावांची खूप आठवण यायची. खूप कमी दिवस झाला त्या दोघांचा संसार, कारण त्यांच्या रखेलीने त्यांना फारच जखडून ठेवला होता आणि त्यांच्या वाट्याला त्यांच्या नवऱ्याचं प्रेम खूप कमी आलं. पण त्यातही जमेल तसं भरभरून प्रेम विश्वासरावांनी त्यांच्यावर केलं. जसं त्यांना त्यांच्या रखेलीचा खरा चेहरा कळला आणि बायकोची किंमत कळली. दादासाहेबांनी विश्वासरावांना बायकोची किंमत कळावी म्हणून खूप कष्ट घेतले होते. पण अखेर जशी वेदला किंमत कळाली बायकोची, तशी विश्वासरावांनाही कळाली होती.
पण परमेश्वराने लगेच त्यांना स्वतःकडे बोलवून घेतलं होतं आणि त्यांनीही सुशीला देवींकडे लक्ष दिलं होतं आणि सुखाचे क्षण त्यांच्या आयुष्यात आले आणि लगेच निघूनही गेले. आणि वेद म्हणाला, आता मी निघतो. देवी, आज लंचमध्ये पुरणपोळी असेल ना? दादासाहेब म्हणाले, अरे पण सुट्टी घ्यायची ना ऑफिसला. वेद म्हणाला, आजोबा सुट्टीच आहे, पण पार्टीचं बघायला मला जायलाच हवं की नको? नाहीतर मी एक काम करतो देवी, मला लंच पाठवू नकोस टिफिनमध्ये, तर मी लंचला स्वतः घरी येतो, ठीक आहे ना? असं म्हणून देवी, माझं सूट काढून दे, असं म्हणून तो बेडरूममध्ये शिरला आणि अंजलीसुद्धा त्याच्या पाठोपाठ गेली. ती त्याच्या कपाटात गेली, इतक्यात त्यानं तिला कपाटातच गाठली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, खूप ब्युटिफुल दिसतेस तू. खरंच आज मन नाही करत तुला सोडून जायचं. अंजली म्हणाली, मग राहू द्या, कुणी जायला सांगितले? थांबा माझ्याजवळ. वेद म्हणाला, फक्त आजचा दिवस बिझी असेल, नंतर रेग्युलर ऑफिसच आहे, मग माझ्याकडे वेळच वेळ आहे माझ्या बायकोसाठी. असं म्हणून तिला किस केला आणि सूट घालून ऑफिसला गेला. आणि अंजलीची आई इकडे शलाकामध्ये हवा भरत म्हणाली, पण मी काय म्हणते, त्या वेद जहागीरदारानं अंजलीसोबत लग्न का केलं? आणि कसं काय केलं असेल लग्न, तेही बलात्कारानंतर? आणि शलाका म्हणाली, त्याला तसली सवयच आहे हो. त्यानं माझ्या मुलीलासुद्धा फसवलं आहे आणि आत्ता ती त्याच्यापासून गरोदर आहे आणि तिच्या हातात पैसे ठेवले आणि ॲबॉर्शन करायला सांगितलं. तो मुलींचा उपभोग घेतो आणि सोडून देतो. पण अंजलीसोबत त्यानं लग्न केलं कारण त्याला एखादी तरी बायको हवी ना, सांगण्यासाठी आणि जगाला मिरवण्यासाठी. ह्या अशा मोठ्या मुलांचं असंच असतं हो. घरात असते बायको आणि बाहेर यांची 17 लफडी असतात. तसाच वेदसुद्धा खूप वाईट चालीचा आहे. आता तुम्ही जेव्हा पार्टीत जाल ना, तेव्हा तो तुम्हाला ओळखही देणार नाही, बघाच तुम्ही, आणि सरळ तुम्हाला सिक्युरिटीच्या ताब्यात देणार. अशी शलाका अंजलीच्या आईला फुगवत म्हणाली. आणि अंजलीची आई पदर खोचूनच म्हणाली, असा कसा मला तो सिक्युरिटीच्या ताब्यात देईल? मग मी त्यालाही चांगलीच इंगा दाखवेल. असं म्हणून तिनं पदर कमरेला खोचला आणि दात ओठ खाऊन बांगड्या मागे सरकवल्या. आणि आता बघता बघता संध्याकाळ झाली. पार्टी सुरू झाली. प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. वेदने त्याच्या नव्या प्रोजेक्टचं नाव अनाऊन्स केलं आणि नाव होतं वेदांजली. आणि सगळ्यांना ते नाव खूप आवडलं आणि टाळ्या वाजवल्या. एका रिपोर्टरने विचारलं की सर, हे नाव तुम्हाला देण्याचं कसं सुचलं? म्हणजे त्याच्या मागे काही हिस्ट्री आहे की काय? नक्कीच काहीतरी जर्नी असणार, त्याशिवाय तुम्हाला हे नाव सुचलं नसतं. आणि वेद अंजलीची आठवण काढून म्हणाला, वेद म्हणजे मी आणि अंजली म्हणजे माझी बायको, आणि आम्हा दोघांचा सुरेख संगम म्हणजेच वेदांजली. आणि ती माझ्यासाठी खूप लकी आहे. तसं सगळ्यांना त्याचं खूप कौतुक वाटलं आणि त्याचं स्पष्टीकरण खूप आवडलं. आणि आपल्या बायकोवर प्रेम करणारा हा नवरा, किती लकी आहे ना ती बायको, असं त्याला वाटलं. आणि इतक्यात अंजलीची आई तिथं टाळ्या वाजवतच आली आणि तिच्या पाठीमागून सिक्युरिटी धावत आले. याचा अर्थ ती सिक्युरिटीला न जुमानता आत आली होती. आणि सिक्युरिटी म्हणाले, ओ बाई थांबा हो, आत कुठे शिरताय? असं म्हणून तिला अडवलं. आणि अंजलीची आई म्हणाली, मला कोणीच हात लावायचा नाही आणि कुणीही हाकलायचं नाही, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. वेद म्हणाला, एक्सक्यूज मी, पण तुम्ही आहात कोण? आणि अशा या प्रोफेशनल पार्टीत तुम्ही कसे काय आलात? तुम्हाला एखाद्या दुसऱ्याच फंक्शनला जायचं होतं की काय? आणि तुम्ही रस्ता चुकलात, बरोबर? तुम्ही चुकीच्या ॲड्रेसवर आलाय बहुतेक. आणि अंजलीची आई म्हणाली, मी बरोबर पट्ट्यावर आले आहे. मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर आले, तिथेही मला आत येऊ दिलं नाही. मी तुझ्या बंगल्याच्या बाहेर आले, तिथंही मला आतमध्ये शिरू दिलं नाही तुझ्या सिक्युरिटीने. आणि म्हणून मला आता इथे या पार्टीत यावं लागत आहे, समजलं?
वेद म्हणाला, पण तुम्ही आहात कोण आणि इथे का आलेला आहात? आणि अंजलीची आई म्हणाली, जिचा आता तू इतक्या प्रेमानं उल्लेख केला ना, मी तिची आई आहे आणि तिचं तर तू आता खूप कौतुक करत होतास, पण अख्ख्या जगाला सत्य काय आहे ते माहीत आहे का? आणि तू कसा व्यक्ती आहेस हे माहीत आहे का? आणि आता तोपर्यंत सगळे कॅमेरे अंजलीच्या आईवर रोखले होते, कारण आता एखादी सनसनीत ब्रेकिंग न्यूज मिळणार हे मात्र नक्की. आणि ती काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आणि वेद मात्र खूप हादरला. आणि आता अंजलीची आई काय बोलेल म्हणून तो धास्तावला.